मायरा मुस्कान या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. मी सुद्धा केलेलं आहे, कारण अतिशय सुंदर व्हिडिओ आणि सुंदर जर तिचे बोलण्याचे चातुर्य आहे खूप चांगलं आहे आणि खूप मोठी प्रगती करू शकते असं मला वाटतं. तर चॅनेलला आणि तिला सुद्धा शुभेच्छा माझ्याकडून. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू आणि सर्वांना नमस्कार सुद्धा. मी मायरा जैतापकर माहिरा मुस्कान ह्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. अल्लाच्या करमने आणि ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सुद्धा एकदम बरी आहे. आज मी तुमच्या समोर रत्नागिरी जाण्याचा ब्लॉग घेऊन आली आहे. मी आज माझ्या मम्मी डॅडी बरोबर रत्नागिरी जात आहे, पण आम्ही रत्नागिरी जाताना खेळ चिपळूण मार्गे जात नाही. मी दाभोळ, धोपावे, गुहागर, तली, अबलोली, बादगाव हा मार्गे रत्नागिरीला जात आहोत. त्याचं कारण हा मार्ग खूप जवळ आहे. जर खेळ चिपळूण मार्गाने आम्ही गेलो तर रत्नागिरीला पोहोचण्यासाठी जवळपास 4 तास लागतात आणि दाभोळ मार्गे गेलो तर रत्नागिरीला पोहोचण्यासाठी फक्त 2 तास लागतात. हे बघा, माझ्या मागे फेरी बोट येत आहे. तर चला रत्नागिरीला जाण्यासाठी प्रवास सुरू करूया. तर फेरी बोट मध्ये आम्ही आलो आहोत. आता लवकरच बोट सुटणार आहे. तुम्हाला सुद्धा रत्नागिरीला जायचा असेल तर दाभोळ मार्गे जावा, कारण हा प्रवास खूप जवळचा आहे. रत्नागिरीला जाण्यासाठी आम्ही बायपास मार्गे निघालो. पालंद्याने आसोधावून आम्ही दापोलीला पोहोचलो. केलसकर नाक्यातून आम्ही राईड घेतलो आणि दाभोळसाठी प्रवास सुरू केला. मग आम्ही दाभोळ जेटी पर्यंत पोहोचलो. पलीकडून फेरी बोट हळूहळू आमच्याकडे येत होती. थोडा वेळ थांबल्यानंतर फेरी बोट सुटली. मग आम्ही धोपावेला पोहोचलो.
धोपावेवरून आम्ही तली गावात पोचलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो. वडापाव खाल्यानंतर आम्ही रत्नागिरीचा प्रवास पुन्हा सुरू केला आणि आम्ही हळूहळू अबलोलीला पोचलो आणि मग अबलोलीवरून आम्ही भातगावला पोचलो. भातगावला पोहोचलो आहोत. रत्नागिरी पोहोचण्यासाठी भातगाव पासून 40 किलोमीटरचा अंतर बाकी आहे. आता आम्ही लवकरच रत्नागिरी पोहोचू. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. माझ्या हा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत थांबून राहा. चला मग रत्नागिरीला जाऊया. हे बघा, भातगाववरून रत्नागिरीला जाण्यासाठी फक्त पाऊण तासच लागला. हे बघा, फायनली आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीचा आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आता व्हिडिओ मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, धन्यवाद.